नमस्कार, मी संजय आनंद आवळेकर, रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष. जे ॲडमिट आहेत ते माझे मित्र आहेत आणि एजाज भाई म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांचे नातेवाईक वगैरे सगळे थांबलेले आहेत. तर मला त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला की बाबा आमच्या नातेवाईकांना ॲडमिट केलेलं आहे एजाज भाईला आणि त्यांचं काहीतरी 1,35,000 रुपये बिल 5 दिवसात केलेलं आहे. तर तेवढी जर आमची परिस्थिती नाही बिल भरण्याची, तर तुम्ही काय मदत करू शकता का? मग हे ऐकल्यानंतर तळपायची आग मस्तकाला गेली आणि मी ताबडतोब माझे मित्र यांना घेऊन भाई म्हणून यांना घेऊन मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो आणि डॉक्टर गोखले यांच्या केबिनमध्ये गेलो. तर विषय असा झालेला आहे की जे पहिले स्टार्टिंगला 55,000 रुपये भरले होते आणि परत 80,000 रुपये वर मागवलं, टोटल 1,35,000. पण मी विचारला प्रश्न, 1,35,000 5 दिवसात तुम्ही कसे काय करता? तर त्या प्रश्नावर ते म्हणले की तुम्ही जे 55 भरलेले आहेत तेवढे तुम्ही 55च भरा, बाकीचे 80,000 रुपये आम्ही माफ करतो. तर मी ठाम निर्णय त्यांना विचारलं की आम्हाला पूर्णपणे बिल माफ आहे. हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. महत्त्वाची गोष्ट धर्मादाय हॉस्पिटल. बरं, दुसरी गोष्ट अशी की इथं कुठेही धर्मादायाचा बोर्ड नाही. दिसतोय का तुम्हाला बोर्ड? कुठेही धर्मादाय. मग आम्ही गोखले सरांना म्हटलं की इथं धर्मादायाचा बोर्ड का नाही आहे? तर ह्या ताईंनी आम्हाला सांगितलं की आमचे जे पेशंट आहे आम्हाला पहिले प्रेमाने बाहेर काढू द्या, तुमच्या पद्धतीने तुम्हाला नंतर काय करायचे करा. तर ताई, कधी पेशंट ॲडमिट केलं आपलं ते सांगा. 3 दिवस पहिले ॲडमिट केलं. 6 तारखेला ॲडमिट केलं. 6 तारखेला. आज आहे 11 तारीख. 6 दिवस झाले. 6 दिवसाचं बिल किती लावलं ताई? 1,35,000. बरं, 1,35,000 रुपये. आता आपण भरू शकतो का ते बिल? तुम्ही मला सांगा. नाही, ॲक्च्युली नाही. आता पैसे भरायचे म्हणणं परिस्थिती, कोणाला 5,000 कोणाला 10,000 रुपये मागून आपल्याला बिल भरायला लागतं. पण रुग्ण हक्क संघर्ष समितीतर्फे 80,000 रुपये बिल माफ झालेलं आहे. वर जे 55,000 रुपये परत रिटर्न करणार आहे असं आम्ही लढत आहोत आणि त्यांच्या नातेवाईकांनी सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद.